येथील गणेश मंडळाचा अध्यक्ष नुरुल हसन होता. शिवजयंतीला जेव्हा ढोल पथक निघायचं त्या ढोल पथकात तो असायचा, सगळ्या धार्मिक कार्यक्रमात असायचा. जेव्हा या लोकांनी मस्जिदवर हल्ला केला तो समोर का आला? त्याला वाटलं मी तर यांच्यासोबत राहतो, हे लोक मला समजून घेतील, माझं ऐकतील, या विश्वासानं तो आला आणि त्याच्या डोक्यात फरशी घातली. त्या बापूंनी सरपंचांनी सांगितलं ह्या लोकांच्या मागे बाहेरची शक्ती आहे. पोलिसांना विनम्रपूर्ण मी विनंती करतोय, ही बाहेरची शक्ती कुठली आहे? या सृष्टीवरची आहे की सृष्टीच्या वरची आहे? त्याचा शोध घेणार की नाही तुम्ही? अहो तुम्ही न्याय करणार की नाही करणार? मोहसिन शेखची हत्या का झाली? कारण शिवाजी महाराजांबद्दल कोणीतरी पोस्ट केली आणि तो नमाजला गेलेला मोहसिन शेख, त्याची हत्या झाली. बांधवांनो, 9 वर्ष झाले, पुन्हा ही हत्या का झाली? कोणीतरी शिवाजी महाराजांबद्दल पोस्ट केली, त्याची शहानिशा न करता 24 तासाच्या आत तुम्ही त्याची हत्या करता. आणि विनायक पावसकर म्हणतात की पोलिसांनी 24 तासाच्या आत त्यांना अटक नाही केली म्हणून हे घडलं. विनायक पावसकर साहेब, तुम्ही भारतीय जनता पक्षाचे नेते, येथील गृहमंत्री तुमच्या पक्षाचे आहेत, पोलीस यंत्रणा तुमची आहेत. मला सांगा, तुम्ही तुमच्या गृहमंत्र्याला सांगून अटक करायला हवी होती. मग आम्ही काय समजावं की तुम्ही सर्वांनी मिळून हे षडयंत्र केलं का? की आम्ही एक पोस्ट करतो, तुम्ही त्याला अटक करू नका, मग 24 तासानंतर आम्ही असं काहीतरी घटना करतो. कारण तुमचा आरोप आमच्यावर नाही, गृह विभागावर आरोप आहे. हे लक्षात ठेवा. आम्ही संविधानाला लागू करण्यासाठी जन्माला झालेलो आहोत. संविधानाची पायमल्ली आम्ही स्वीकार करणार नाही. अरे शिवाजी महाराजांसाठी बलिदान देणारे आम्ही, रायगडावर श्री आवळसकर शक्करता शिवाजी पान नंबर 223 चा आधार घेऊन सांगतात, जेव्हा मदारी मेतरचं निधन झालं तर शिवाजी महाराजांनी रायगडावर त्याची समाधी बांधली. महादरवाजापासून जेव्हा पाऊण मिल आम्ही चालत जातो तिथे एक कबर आहे, ती कबर मदारी मेतरची आहे. अरे आमच्या बापाची कबर रायगडावर आहे, तुम्ही आमच्या निष्ठेवर शंका करता? आमच्या निष्ठेवर? अरे आम्ही बलिदान दिलेलं आहे. ते तानाजी पिक्चर पाहिला ना? तानाजी पिक्चर मध्ये सिद्धी हिलाल हा मुसलमान आपल्या 4 मुलाचं बलिदान देतो शिवाजी महाराजाला सोडवण्यासाठी. मला बांधवांनो जास्त काही बोलायचं नाही, फक्त एवढंच सांगतो, छत्रपती शिवाजी महाराजांनी वासी बेंद्रे यांचं शिवचरित्र पान नंबर 103 वर सांगितलेलं आहे की स्थानिक मुसलमानांना त्यांच्या धर्मचरणाचे आचरणास स्वातंत्र्य असल्याने गावखेड्यामध्ये अल्पसंख्याक असलेला मुस्लिम समाज आपले आयुष्यक्रम विना त्रास घालवत होता. राईट टू रिलीजन. अरे शिवाजी महाराजांनी आमच्यावर प्रेम केलं, आम्हाला धर्म स्वातंत्र्य दिलं. तुम्ही कोण आहात आमचं धर्म स्वातंत्र्यावर शंका करणारे? मी तुम्हाला आता जास्त काही बोलणार नाही, एकच सांगतो, पुरखों की विरासत कभी खाली नहीं करते, प्यार हम शिवाजी महाराज से जाली नहीं करते. अरे छाती पे चढ़ के बोलना आदत है हमारी, हम लोग हुकूमत की दलाली नहीं करते, हम लोग हुकूमत की दलाली नहीं करते. आता जे लोक शिवाजी महाराजांच्या नावानं मुस्लिम समाजात द्वेष निर्माण करतायत त्यांना मी माझं नाही, मुस्लिम मेळाव्यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी काय भाषणात सांगितलं ते तुम्ही 1-2 मिनिटाचं ऐकून घ्या, म्हणजे या पोलिसांचं थोडा आत्मविश्वास वाढेल की मुस्लिमावर शिवाजी महाराजांच्या नावानं हल्ले करणं किती चुकीचं आहे. अबे हम लोग सभी इस राज्य में साथ में रहते हैं और कुछ लोग ऐसे अपने को एक हमारे बीच में एक डर पैदा करने की कोशिश करते हैं कांग्रेस वाले कि शिवसेना मुसलमानों के खिलाफ है, लेकिन हम नजदीक नहीं आते तब तक कैसे जान पाएंगे एक दूसरे को? आज छत्रपति शिवाजी महाराज के जमाने से हम देखेंगे तो उनके प्रमुख, अभी किसी ने यहां पर उनका उल्लेख किया था कि नौसेना की कमान जिसने संभाली थी वो उनका नाम था सिद्धि संबल. जब आगरा में नजरकैद शिवाजी महाराज थे तब उनको बाहर निकालने वाले थे मदारी मेहतर और गुप्तचर विभाग के प्रमुख थे सचिव मौलाना हैदर अली. महाराज
शस्त्रागार की सुरक्षा के प्रभारी इब्राहिम खान और छत्रपति शिवाजी महाराज जी ने हजरत बाबा याकूब थोरवाले को जिंदगी भर पेंशन देने का ऐलान कर दिया था। ये उस जमाने से हम साथ में हैं। शिवाजी महाराज जी का कहना था कि ऐसे सभी लोगों को साथ में लेकर एक हिंदवी स्वराज्य का निर्माण करना हमारी राज्य में, जैसे मराठी में कहते रयतेच्या भाजीच्या देठाला पण हाथ लावू नये, लागू देता कामाने, मतलब गरीब जनता को किसी बात की तकलीफ नहीं होनी चाहिए। और उनका यह भी स्पष्ट आदेश था कि किसी भी परिस्थिति में मुस्लिम महिलाओं और बच्चों के साथ बिल्कुल दुर्व्यवहार नहीं होना चाहिए, ये भी आदेश था। मस्जिदों और दरगाहों की, मंदिरों जैसी उन्होंने सुरक्षा की थी। कल्याण के सूबेदार की बहू का तो आपको मालूम है, उसको पूरा आदर सम्मान के साथ उन्होंने अपने घर भेज दिया। ये छत्रपति शिवाजी महाराज जी का इतिहास। और हमारी सरकार भी, शिवसेना भारतीय जनता पार्टी की युति की सरकार, महायुति की सरकार, छत्रपति शिवाजी महाराज जी के आदर्शों पर चलने वाली सरकार है और इसलिए आपको चिंता करने की आवश्यकता नहीं है। मला सांगा, सातारातील माझ्या बांधवाला माझी विनंती आहे, आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब म्हटले की हे शिवाजी महाराजांच्या विचाराचं सरकार आहे आणि मुस्लिम समाजाबद्दल शिवाजी महाराजांचे विचारही सांगितले, त्यांनी मस्जिदीची कशी सुरक्षा केली हे सांगितले, मुस्लिम महिलांचे मुलांना त्रास होऊ नये हे सांगितलं। माझा प्रश्न आहे पोलिसांना, मग जर मुख्यमंत्र्यांचे हे विचार आहे, शिवाजी महाराजांचे हे विचार आहे, तर मस्जिदवर हल्ला करणारे कोण आहेत? हे कोणाचे विचार आहेत? तुम्ही दंगल म्हणून एखाद्या संघटनेच्या विकृतीवर, आतंकवादावर पडदा टाकत आहात। लक्षात ठेवा, ही फार संविधानाचे उल्लंघन आहे, हे चालणार नाही। तुम्ही संविधानाचे सेवक आहात, आम्ही संविधानाचे सैनिक आहोत, आपल्यात वाद नाही आहे। पुन्हा विनंती करतो, माझ्यानंतर बाळासाहेब बोलतील, मी पूर्ण 1.5 कोटी मराठी मुस्लिमांकडून सांगतोय, बाळासाहेब आम्ही संविधानाचे सैनिक आहोत, आम्ही शिवशाहू फुले आंबेडकरांचे सैनिक आहोत, पण मराठी मुस्लिमांचं दुर्दैव हे आहे की आम्हाला आमचं नेतृत्व उत्तर प्रदेश आणि बिहारहून आणून दिलं जातं। महाराष्ट्रात शिवाजी महाराजांनी आमच्यावर विश्वास केला आणि महात्मा फुलेंनी केला, बाबासाहेबांनी केला, पण राजकीय दृष्टिकोनातून या मराठी मुस्लिमांना वापरलं जाते आणि नंतर त्यांच्या दुःखाचा व्यापार केला जातो। परंतु आता मराठी मुस्लिम जागृत झालेला आहे, अरे आम्ही आमच्या दुःखाचा व्यापार करू देणार नाही। आम्ही हे निर्णय केला, निर्धार केला, अब हमने ये ठानी है, हर हाल में संविधान बचा लेंगे, इज्जत से जिए तो जी लेंगे, या जाम शहादत पी लेंगे, या जाम शहादत पी लेंगे। फार फार धन्यवाद।